मंडळाचं आमचं यंदाचं 133व्या वर्ष आहे. मंडळ हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेलं मंडळ आमचं मोठं मंडळ आहे. यावर्षी आम्ही जलमय द्वारका ही दाखवायचा इथे प्रयत्न केला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस द्वारकेचा त्यांनी शोध लावला म्हणजे गेले आणि त्यांनी जी द्वारका बघितली, त्यानंतर लोकांना कळलं की जी द्वारका आहे ती पाण्याखाली जी बुडालेली द्वारका आहे, तर ती द्वारका कशी प्रत्यक्षात दिसते, कशी आहे, तो दाखवायचा प्रयत्न आम्ही इथं त्या माध्यमातून केला आहे. शंख, शिंपले, समुद्राच्या खालचे सगळे अवशेष, त्यानंतर समुद्राची रेती, ही सगळं आम्ही इथं दाखवतोय. वरती आमचा 7,000 स्क्वेअर फूटचा जो प्रोजेक्टर आहे, आजूबाजूला प्रोजेक्टर लावलेत. त्यामध्ये विविध प्रकारचे मासे आणि विविध प्रकारच्या जलमय वस्तू ह्या आम्ही दाखवायचा इथं प्रयत्न केला आहे. यासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष समीर गायकवाड आणि मुंबईचे आर्टिस्ट महेंद्र पोद्दार यांचं जवळजवळ 1 वर्षापासून काम चालू होतं या प्रोजेक्टवर आणि प्रत्यक्ष तिथं 2.5 ते 3 महिने इथे ग्राउंडवर आमचं काम चालू होतं. ज्या लोकांनी प्रत्यक्षात समुद्राखाली जाऊन अंडर वॉटर जाऊन द्वारका बघितली नाही, त्यांना प्रत्यक्षात द्वारकेला आलो हा अनुभव इथं मिळतोय. प्रत्येक येणारा भाविक हा अत्यंत प्रचंड प्रमाणात खुश होतोय आणि आम्हाला बाहेर अभिप्राय पण देतोय. खूप सुंदर असा देखावा त्यांना बघायला मिळतोय पुण्यामध्ये. आणि आमचं नाव महाराष्ट्रातच नव्हे, देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आमचं मंडळाचं नाव जाते या जलमय द्वारकेच्या देखाव्यामुळे. बाहेरच्या देशातनं पण लोक आम्हाला कॉलिंग करून सांगतात आहेत की आम्ही तुमचं इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर आम्हाला प्रत्यक्षात यायला मिळत नाही, पण आम्ही आज जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू, पण आम्हाला इथं घरी बसल्या आम्हाला तुमचं डेकोरेशन आम्हाला बघायला मिळतंय. या पब्लिकमुळे मिळतंय. पूर्णपणे आम्ही अभ्यासपूर्वक केलेला आहे. यासाठी वर्षभरापासून आमचं नियोजन चाललेलं आहे. पूर्ण जो सेट उभा केला हा 20,000 स्क्वेअर फूटमध्ये. त्यामध्ये जे वरती जे प्रोजेक्शन दिलेलं आहे, हे प्रोजेक्शन द्यायचं मागचं कारण की तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला समुद्राच्या अंडर वॉटर जे स्कुबा डायव्हिंगमध्ये आपण जातो तसं फिलिंग आलं पाहिजे. तसंच आजूबाजूला प्रोजेक्शन लावलेलं आहे. जे द्वारकेचे जे पिलर उभे केले, जे महल उभे केले, त्याची भव्य दिव्यता दाखवलेली आहे. तसेच भगवान कृष्णांच्या इथं आम्ही मॅपिंग करून इथं उभं केलेलं आहे चित्र. आणि एकंदरीत ती मूर्ती एक भगवान कृष्णाची निद्रा अवस्थेमधली ती एक तिथं एक काल्पनिक स्वरूपात आम्ही उभे केलेलं त्याचं शिल्प. आणि खाली जे तुम्ही जे फ्लोरिंगला बघताय पूर्णपणे समुद्राच्या कडची रेती, त्याला सँड म्हणतात, ते पूर्णपणे नियोजन पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. तसंच हे जो देखावा तयार केलेला आहे, देखाव्याला पुणे शहरातनं ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं लोक येतात. आणि पुण्याचा गणेशोत्सव आज जगात प्रसिद्ध आहे. जे पुण्यातनं शिक्षणासाठी बाहेर गेलेले आहेत, अमेरिकेमध्ये म्हणा किंवा कुठल्या देशामध्ये दुसरे गेलेले आहेत, त्या सगळ्या लोकांचा पुण्यातल्या गणेशोत्सवावर टीव्हीच्या माध्यमातून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक टचमध्ये असतात. त्यांच्याकडनं पण आम्हाला भरपूर रिस्पॉन्स भेटतोय.